नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? आज आपण पालकपासून 2 वेगवेगळ्या रेसिपीज बनवणार आहोत. पहिली रेसिपी आपण हराभरा कबाब बनवणार आहोत. त्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतले आहेत. त्यामध्ये अर्धा कप उकडलेले मटार जाडसर वाटून घालूया. 2 मोठे चमचे उकडलेली पालक पेस्ट, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा हिरवी मिरची, 1 चमचा लसूण, 1 चमचा बारीक चिरलेला आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, 1.5 चमचा जिरे पावडर, 1 चमचा चाट मसाला, पाव कप किसलेलं पनीर, 3 चमचे भाजलेलं बेसन आणि 3 मोठे चमचे ब्रेड क्रम्स घालून हे सगळं मिक्स करून घेऊया. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. तयार सारणाचे गोळे करून कबाब बनवून घेऊया. वरून काजूचा तुकडा लावूया. याप्रमाणे सर्व कबाब बनवून घेऊया. तयार कबाब 20 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवूया. रंग किती छान आला आहे. पॅनमध्ये तूप गरम करूया. तुपाऐवजी तेलही वापरू शकतो. आपण हे कबाब शॅलो फ्राय किंवा डीप फ्रायही करू शकतो. काजू लावलेली बाजू वरती ठेवून फ्राय करूया. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया. चवीचं बोलाल तर एकदम भन्नाट लागतात हॉटेलप्रमाणे. हे आपण पुदिना चटणी सॉस बरोबर खाऊ शकतो. दुसरी रेसिपी लसुणी पालक बनवूया. त्यासाठी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे. तो बारीक चिरून घेऊया. लसूणही सोलून बारीक चिरून घेऊया. लसूण थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेऊया. याप्रमाणे लसूण आणि कांदा बारीक चिरून घेतला आहे. इथे मी प्रत्येकी 1 चमचा काजू, शेंगदाणे आणि पांढरे तीळ घेतले आहेत. त्यामध्ये थोडं पाणी घालून पेस्ट बनवून घेऊया. याप्रमाणे पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून लसूण फोडणीला देऊया. लालसर झाल्यावर त्यामध्ये चिरलेला पालक घालूया आणि 2 ते 3 मिनिटे परतवून घेऊया. कढईत 2 चमचे तेल गरम करून जिरे फोडणीला देऊया. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून कांदा नरम होईपर्यंत परतवून घेऊया. 1 चमचा बेसन घालून 2 ते 3 मिनिटे छान परतवून घेऊया. त्यामध्ये धणे जिरे पावडर, हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून मिक्स करूया. तेल सुटेपर्यंत मसाले मंद आचेवर परतल्यानंतर त्यामध्ये तयार पेस्ट घालून मिक्स करूया. थोडं पाणी घालूया. चवीनुसार मीठ घालूया. तयार पालक ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात घालू शकता. ह्या भाजीला आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी तूप गरम करून लाल मिरची आणि काश्मीरी मिरची पावडर घालून वरून फोडणी देऊया. झाकण ठेवलं होतं. मिक्स करून घेऊया. अगदी हॉटेलप्रमाणे लसुणी पालक तयार आहे. धन्यवाद.